नमस्कार. आपल्या आयुष्यात अनेकदा असे क्षण येतात जेव्हा आपण साधना करतो, खूप प्रयत्न करतो, वेगवेगळे मार्ग वापरून आपल्या समस्यांवर उत्तर शोधायला जातो. पण जेव्हा हे सगळे प्रयत्न अपुरे पडतात, अगदी मंत्रतंत्रही निष्प्रभ ठरतात, तेव्हा पुढे काय करायचं? आज आपण श्रीपाद श्रीवल्लभ चरितामृतातील एका अद्भुत कथेतून याच प्रश्नाचं उत्तर शोधणार आहोत. जिथे मानवी प्रयत्नांची सीमा संपते, तिथे खरा अंतिम उपाय कुठून सुरू होतो ते पाहूया. हा प्रश्न आहे ना, तो आपल्या सगळ्यांच्याच मनात कधी ना कधी डोकावतोच, की अरे सगळं काही करून झालंय, सगळे प्रयत्न संपलेत आणि आता पुढे काहीच मार्ग दिसत नाहीये. मग अशा वेळी करायचं काय? चला, याच प्रश्नाचं उत्तर शोधूया एका यात्रेकरूच्या प्रवासातून. तर मग या उत्तराच्या शोधात आपला मार्गदर्शक बनतोय एक साधक. त्याचं नाव शंकर भट. चला तर मग त्यांच्यासोबत अशा एका प्रवासाला निघूया, जो त्यांना आणि आपल्यालाही एका अनपेक्षित सत्यापर्यंत घेऊन जाणार आहे. तर आपली कथा सुरू होते शंकर भट्ट यांच्यापासून. हे कर्नाटकातले एक देशस्थ स्मार्त ब्राह्मण. त्यांना उडुपीमध्ये स्वतः श्रीकृष्णांकडून कन्याकुमारीला जाण्याची आज्ञा मिळते. आता त्यांना तेव्हा थोडीच कल्पना होती की ही सामान्य वाटणारी तीर्थयात्रा त्यांना एका मोठ्या रहस्याच्या दारात आणून उभं करणार आहे. प्रवास करत करत शंकर भट्ट मरुत्वमलई नावाच्या एका अत्यंत रम्य ठिकाणी पोहोचतात. या जागेचा इतिहासही मोठा रंजक आहे, माहितीये? असं म्हणतात की राम-रावण युद्धात हनुमानाने आणलेल्या द्रोणागिरी पर्वताचाच हा एक तुकडा आहे आणि इथे अनेक सिद्ध योगी आजही गुप्तपणे साधना करतात. शंकर भट तिथे नामस्मरण करत बसले असताना एका गुहेतून एक वृद्ध तपस्वी बाहेर येतात. ते त्यांना सांगतात की श्री दत्तप्रभू कलियुगात श्रीपाद श्रीवल्लभ नावाने अवतरले आहेत. आणि मग ते तपस्वी एक अशी गोष्ट सांगतात जी ऐकून शंकर भट्टांना धक्काच बसतो. ते म्हणतात, अरे, त्या गुहेबाहेर जो वाघ शांतपणे बसला आहे ना, तो कोणी सामान्य प्राणी नाही, तो एक महान ज्ञानी महात्मा आहे. आधी जा त्याला नमस्कार कर. एक ज्ञानी आत्मा आणि तोही वाघाच्या रूपात? हे कसं शक्य आहे? ह्याच प्रश्नामध्ये आपल्या मूळ समस्येचं उत्तर दडलेलं आहे. चला, ह्या वाघाचीच अद्भुत कहाणी ऐकूया. त्या तपस्वीनी सांगायला सुरुवात केली की या महात्म्याचं नाव आहे व्याघ्रेश्वर शर्मा. तो एका विद्वान ब्राह्मणाचा मुलगा होता, पण जन्मतः बुद्धीने जरा मंद होता. त्यामुळे वडील इतके विद्वान असूनही मुलाच्या अज्ञानामुळे त्याला लोकांकडून सतत अपमान सहन करावा लागत असत. आयुष्याला अगदी कंटाळलेल्या व्याघ्रेश्वरला आशेचा एक किरण दिसतो. त्याच्या स्वप्नात स्वतः श्रीपाद एका दिव्य बालकाच्या रूपात येतात. ते त्याला धीर देतात आणि हिमालयातील बद्रिकाश्रमात जाण्याचा मार्ग दाखवतात. हा दैवी संदेशच त्याच्या आयुष्याला एक नवी दिशा देतो आणि तो थेट हिमालयाकडे प्रवास सुरू करतो. बद्रिकाश्रमात त्याला एक गुरु भेटतात आणि ते त्याला एका गुहेत आत्मज्ञानासाठी तपश्चर्या करायला सांगतात. पण इथेच सगळं काही बदलतं. एक मोठी चूक घडते. झालं असं की ध्यान करताना व्याघ्रेश्वराचं चित्त, त्याचं मन एका वाघाच्या रूपावर केंद्रित झालं. आता बघा, ध्यानाची शक्ती इतकी प्रचंड असते ना की तुम्ही ज्याचं चिंतन कराल तेच व्हाल, हा नियम आहे. आणि झालंय तसंच. त्याला चक्क वाघाचं रूप मिळालं. म्हणजे बघा, आत्मज्ञान मिळवण्यासाठी केलेली इतकी कठोर साधना, तीच त्याला आत्म्यापासून दूर घेऊन गेली आणि एका प्राण्याच्या शरीरात कैद करून गेली. त्याचेच प्रयत्न, त्याचंच बंधन बनले. तर इथे आपण पाहिलं की चुकीच्या दिशेने केलेले प्रयत्न कसे उलटू शकतात. व्याघ्रेश्वर आता स्वतःच्याच साधनेच्या जाळ्यात अडकला होता. मग यातून बाहेर पडण्याचा मार्ग कोणता? जेव्हा स्वतःचे प्रयत्नच बंधन बनतात, तेव्हा मुक्तीचा मार्ग कुठून येतो? ते 1 वर्षाने जेव्हा त्याचे गुरु परत आले, तेव्हा त्यांनी आपल्या अंतर्ज्ञानाने ओळखलं की हा वाघ दुसरा कोणी नसून आपला शिष्य व्याघ्रेश्वरच आहे. त्यांनी त्याला कोणतीही नवीन साधना किंवा तंत्र नाही सांगितलं, तर एक अत्यंत सोपा पण शक्तिशाली उपाय दिला, शरणागतीचा मंत्र. श्रीपादराजम शरणप्रपद्ये, म्हणजे मी भगवान श्रीपादांना शरण आलो आहे. गुरूंच्या आज्ञेनुसार व्याघ्रेश्वर वाघाच्या रूपातच कृष्णा नदीच्या काठी कुरवापूरजवळ या मंत्राचा जप करू लागतो. आणि मग एक अद्भुत चमत्कार घडतो. कुरवापुरात बसलेल्या श्रीपाद श्रीवल्लभांना त्याची आर्तहाक ऐकू येते आणि ते म्हणतात, माझा परमभक्त मला हाक मारतो आहे. आणि ते थेट पाण्यावरून चालत नदी पार करून व्याघ्रेश्वरापर्यंत पोहोचतात. तर ह्या कथेतून आपल्याला मिळतो तो अंतिम उपाय. जेव्हा स्वतःचं ज्ञान, स्वतःचे प्रयत्न आणि तंत्र सगळं काही अपयशी ठरतं, तेव्हा एकच मार्ग उरतो आणि तो म्हणजे संपूर्ण शरणागती. तर या अद्भुत कथेतून आपल्याला काय शिकायला मिळतं?
यात अनेक महत्वाचे धागे आहेत. एकीकडे आपल्याला ध्यानाच्या प्रचंड शक्तीची जाणीव होते, जी अगदी दुधारी तलवारीसारखी आहे. पण दुसरीकडे हेही दिसतं की जेव्हा साधनेची दिशा चुकते तेव्हा गुरुकृपा कर्माच्या फळांवरही मात करू शकते. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही कथा आपल्याला खात्री देते की भक्ताची आर्त हाक ऐकून परमेश्वर कोणत्याही रूपात, कोणत्याही परिस्थितीत धावून येतोच येतो. आणि हेच तर श्रीपाद श्री वल्लभांच्या या वचनातून सिद्ध होतं. ते म्हणतात, मी माझ्या भक्तांच्या हाकेची नेहमीच वाट पाहत असतो. याचा अर्थ काय? की कृपा नेहमीच उपलब्ध आहे. गरज आहे ती फक्त शरण जाऊन आर्ततेने हाक मारण्याची. तर मग शेवटी हा प्रश्न उरतोच की आपल्या स्वतःच्या प्रयत्नांच्या, आपल्या बुद्धीच्या आणि आपल्या साधनेच्याही पलीकडे अशी कोणती शक्ती आहे जी अशक्य गोष्टी शक्य करू शकते? या कथेनुसार ती शक्ती आहे शरणागती आणि त्यावर मिळणारी गुरुकृपा. याच विचारासोबत आजच्या या चिंतनाला आपण इथेच विराम देऊया. पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह. श्रीपाद श्रीवल्लभांचा जय जयकार असो.